पण तुमचा उत्साह आणि तुमची उपस्थिती बघितल्यानंतर एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगतो की गुड्डू भाऊ हे पुढच्या 12 दिवसात आपल्या सर्वांना आमदार झालेले त्या ठिकाणी दिसते। आम्ही सर्वांनी मिळून सर्वे केलेत, हजारो लोकांपर्यंत जाऊन लोकांची चर्चा केली, पत्रकारांशी बोललो। अनेक असे लोक असतात ज्यांना राजकीय अंदाज हा चांगल्या पद्धतीने येत असतो, त्या सर्व लोकांशी बोललेलो आहे आणि या सगळ्यांशी बोलल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट आहे की आपल्या सर्वांना येत्या काळामध्ये तुमची काळजी घेणारा, या मतदारसंघाला आपल्या परिवारासारखं कुटुंबासारखं जपणारा एक लोकप्रतिनिधी 100% गुड्डू भाऊंच्या माध्यमातून इथं मिळणार आहे। प्रश्न एवढाच आहे की तुम्ही सर्वजण मिळून आपल्या या भाऊला किती मतदान करणार, कितीची लीड देणार हे आपल्या सगळ्यांना बघायचं आहे। मी काही प्रश्न करेन, त्याची उत्तर आपण प्रामाणिकपणे तिथे द्यावी। मग आता जे भाजपचे आमदार या भागाचं प्रतिनिधित्व करतात ते आपल्यासाठी चांगले होते का खराब होते त्याचा एक अंदाज काही प्रमाणात आपल्या सर्वांना येईल। इथं असणाऱ्या आमच्या माता भगिनींना, सर्व नागरिकांना, लहान मुला मुलींना जर गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये जायचं असेल तर तुमच्या गावच्या आसपास एखादं चांगलं हॉस्पिटल आहे का? बरं, तालुक्याच्या ठिकाणी नाही तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नाही तर जिल्ह्या ठिकाणी जेव्हा तुम्ही तिथे जाता तेव्हा ज्या पद्धतीची तुम्हाला सेवा मिळायला पाहिजे, गेल्या गेल्या लगेचच डॉक्टरनी तुम्हाला आत घेतलं पाहिजे, तुम्हाला विचारलं पाहिजे काय झालं, काय दुखतंय, काय अडचण आहे। महिला ज्या तिथे जातात त्यांना एक चांगली ट्रीटमेंट देणं, लहान मुलांना चांगली ट्रीटमेंट देणं, असं कुठं काय इथे झालेलं दिसते आपल्याला? आरोग्य व्यवस्थेवर या राज्यामध्ये 20,000 कोटी रुपये खर्च केले जातात दरवर्षी, पण तरी सुद्धा या भागामध्ये तुम्ही सर्वांनी अनुभवलंय की तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जावं लागतं का तिथं मोफत सेवा दिली जाते। पण दुर्दैव असं तुमचे आत्ताचे जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी कधीही इथं चांगली तुम्हाला आरोग्याची सेवा मिळावी यासाठी प्रयत्न केले नाहीत। मग आपण काय करतो, आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातो, आपल्याच खिशातले 100, 200, 500 रुपये तिथं खर्च करतो। मग आमदार म्हणून जर ती व्यक्ती इथं कमी पडत असेल, नुकसान कोणाचं होतं? चांगला आमदार असला असता तर तुम्हाला चांगली आरोग्याची सेवा मिळाली असती, मोफत मिळाली असती। माझ्या मतदारसंघामध्ये तिथे असणाऱ्या सामान्य लोकांना तुमच्यासारख्या मोफत आरोग्य सेवा आम्ही देतो, घरपोच तिथे देतो। पण या मतदारसंघामध्ये, या गावामध्ये ते होते का? मग हे जे 500 रुपये तुम्हाला द्यावे लागतात, हा कोणाचा खर्च झाला? हा तुमचा झाला। मगाशी मी जेव्हा आलो मी विचारलं की आपण जरा सभा लवकर घेतली, लोक कुठे? त्यांनी सांगितले या भागातले बरेचसे लोक शेतामध्ये काम करतात, नाहीतर शहरामध्ये जाऊन मजुरी करतात। मग दिवसाला आपल्याला किती मजुरी मिळते? 300 रुपये, 400 रुपये, 500 रुपये। आणि जर मग घरात कुणी आजारी पडलं तेच पैसे डॉक्टरला द्यावे लागतात आणि औषधाचे पैसे वेगळे। म्हणून आपल्याला सर्वांना सांगतो, आपला विचाराचा आमदार असणं फार महत्वाचं आहे।
गुड्डूभाऊंनी इथं तुम्हाला सांगितलं की ते आमदार झाल्यानंतर तुमच्या घरापर्यंत तुमच्या गावापर्यंत अँब्युलन्स ते चालू करणार आणि फिरता दवाखान्याच्या मदतीने जे काही तुमचे छोटे मोठे आरोग्याचे प्रश्न तिथे सोडवले जाणार. शिक्षणाचा प्रश्न फार महत्वाचा आहे. भाजपचं सरकार आल्यापासून त्यांचा प्रयत्न आहे की जिल्हा परिषदची शाळा बंद झाली पाहिजे. या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये श्रीमंताची पोरं जातात का गरिबाची? तुम्ही मला सांगा. मग आपलीच मुलं तिथं जातात ना. मग भाजपचा आमदार इथं असताना सुद्धा भाजपच्या सरकारने जर या सर्व शाळा बंद करायला चालू केल्या, मग आपली मुलं कुठे जाणार? मग आपल्या मुलांना दुसरीकडे पाठवावं लागणार एखाद्या प्रायव्हेट शाळेमध्ये. आणि मग प्रायव्हेट शाळेमध्ये आपली मुलं गेली तर प्रायव्हेट शाळा मोफत असते का? पैसे द्यावे लागतात. मग ते पैसे कोणाला द्यावे लागणार? आपल्याला द्यावे लागणार. त्यामुळे भाजप हे सामान्य लोकांचं सरकार नाही. भाजप फक्त पैसेवाल्यांचं सरकार आहे. त्यांना फक्त पैसे माहिती आहे. त्यांना फक्त त्यांचं राजकारण माहिती आहे. त्यांना समाजकारण माहित नाही. तुमच्या लोकांचं हित आणि मग त्यांना काही घेणं देणं नाही. जे भाजपचे सर्व आमदार आहेत, उमेदवार आहेत, ते फक्त इलेक्शन पुरतं तुमच्यापर्यंत येतील. इलेक्शनला आल्यानंतर ते म्हणतील मी तुम्हाला हे देतो ते देतो, आणि इलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला ते विसरून जातील. झालं का नाही असं? झालं का? मागच्यांना मी विचारतो, झालं का नाही झालं असं? मग अशा पद्धतीने भाजपचा आमदार फक्त आपला वापर करत असेल सत्तेत येण्यासाठी, आणि सत्तेत आल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट, टक्केवारी याच्यामध्ये तो फक्त त्याचं घर भरत असेल, गरीबाचं घर मोकळं. पण या नेत्याचं, भाजपच्या नेत्याचं घर पैशाने भरलेलं. हा भेदभाव जर आपल्याला काढायचा असेल तर या कार्यकर्त्याच्या पाठीमागे तुम्हाला भक्कमपणे उभं राहावं लागेल. आपल्याला चांगली सेवा सरकारकडे मिळाली पाहिजे का नाही मिळाली पाहिजे? त्यासाठी आपल्यातलाच एक आमदार चांगल्या विचाराचा असायला पाहिजे का नाही? आणि मग त्यासाठीच मी तुम्हाला सांगतो की गेले 10 वर्ष गुड्डू भाऊ प्रयत्न करतायत. एकदा इलेक्शनला उभे राहिले, पण दुर्दैवाने त्यांना अपयश आलं. पण घाबरून रडत घरी बसला का हा कार्यकर्ता? तो तुमच्यात आला, तुमच्याशी बोलला, तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या अडचणी समजून घेतल्या. तुम्ही शेतकरी म्हणून, कष्टकरी म्हणून एखादी अडचण जर तुम्हाला आली तर तुम्ही रडत बसता का लढता? तुम्ही लढून त्याला कुठे ना कुठेतरी सोल्युशन नाही तर त्याला पर्याय काढत असता. आपण कधी रडत नसतो. आपण या पवित्र भूमीची, या महाराष्ट्राची माणसं आहोत, मराठी माणसं आहोत. आपण कधी रडत नाही, आपण लढतो. ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे. आणि लढणारा कार्यकर्ता जर कोण असेल तर गुड्डू बोपचे आहे. हे तुमचे प्रतीक आहेत. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये लढता, तुम्ही कामाला जाता, कधीतरी मजुरी मिळते, कधी मिळत नाही, पण आपण घरी बसत नाही, आपण प्रयत्न करतो. आपल्या घरात कोणतरी आजारी पडलं, आपण रडत बसत नाही, आपण लगेच त्याला पर्याय काढतो. आपल्या घरामध्ये एखादी दुःखद घटना होते, आपण शांत बसत नाही, लगेच कामाला तिथं लागतो. शिक्षणाची नाही तर कुठलीही अडचण आली, पाऊस कमी पडला नाही तर पाऊस जास्त पडला, तरी आपण रडत नाही, आपण फक्त लढतो. आणि हे जे तुमच्या सर्वांमध्ये जी लढण्याची ताकद आहे ती खऱ्या अर्थाने आपल्या मराठी माणसांची ताकद आहे, या भूमीची ताकद आहे. छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, हे सर्व महामानव या आपल्या राज्यात आणि देशात होऊन गेले. यांचा विचार हा आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे.